भजे पांडुरंग। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीतिये दिव्य लोकासीने, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तू, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। जय हो। चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, अखंड भेटी मजला
अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जा जा मन जाय माझी त्या ठिकाणी निज रूप तुझे त्या ठिकाणी निज रूप तुझे आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळून दूर सोडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुका शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं प्रवरातटे निवासं देवगड ग्रामे कर्मभूमिं किसनगिरी बाबा प्रिय शिष्यं तन्नमामि भास्करगिरिं सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो ओम नमो सद्गुरुराया नमो नमो सद्गुरुराया नमो नमो ओम नमो सद्गुरुदेव किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा हॅलो श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय अवधूत चिंतन हरि श्री गुरुदेव नमः पार्वती पते हर हर महादेव आपण ज्या वेळेची बराच वेळेपासून वाट पाहत होतो पूजनीय देवगड संस्थानचे उत्तराधिकारी आणि आम्हा सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान सर्वांचे मार्गदर्शक श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची निष्कलंकित परंपरा पुढे आपल्या खांद्यावर ती धुरा घेऊन त्या परंपरेची कीर्ती अजून चंद्र सूर्य असेपर्यंत वाढवण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे पूजनीय स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं आहे थोडासा वेळ झालेला आहे त्यांनाही पुढे कीर्तन आहे त्यामुळे आपण कथा नंतर व्याख्यान सुरुवात करू एक 5 मिनिट आपण बोलू
बसा, सर्व बसा. स्वामीजी अर्धा तास थांबणार आहे. आपण सर्व देवगड भक्त असू. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेमध्ये वारकऱ्यांच्या खुशीला धरून कुठेतरी चालणारा एखादा छोटा वारकरी असेल, विद्यार्थी असेल, त्यापासून आम्हा सर्व महाराज मंडळी विद्यार्थ्यापर्यंत सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन असतं पूजनीय स्वामीजी, राष्ट्रसंत, साधुवर्य, गुरुवर्य, राम अवतारी, देव अवतारी म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या दर्शनाची प्रतीक्षा करतो, वाट बघतो, की त्यांचं कीर्तन ऐकणं आपल्या भाग्यात असेल नसेल तो भाग वेगळा, परंतु 1-2 मिनिट किंवा क्षणभर गुरुवर्य बाबाजींचं दर्शन व्हावं अशी आस आपल्या मनामध्ये असते. अशा मोठ्या महान परंपरेमध्ये आम्हाला विद्यार्थी होण्याचं भाग्य प्राप्त झालं. त्यांची कथा आपण श्रवण करत आहोत. बालसन्यासी ज्यांच्या तपश्चर्येने, पदस्पर्शाने, अवताराने, त्यांच्या कर्माने जी भूमी पवित्र झालेली आहे, श्री क्षेत्र देवगड संस्थान, आणि या संस्थानचा असणारा मूळ पाया म्हणजे सद्गुरू किसनगिरी बाबा यांची जीवनचरित्र कथा, ही चरित्र गंगा आपण आपल्या गावामध्ये आणली. सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी सर्वांना धन्यवाद देतो. त्याच परंपरेमध्ये काल आपण बोलल्याप्रमाणे जन्म विदर्भात झाला पूजनीय बाबाजींचा, परंतु कार्य ही संपूर्ण महाराष्ट्राकरता, वारकरी संप्रदायाकरता व हिंदू धर्माकरता आहे. बाबांचा चेहरा बघितला, गळ्यात टाकलेली छाटी भगवी बघितली, डोक्याचा भगवा पटका बघितला, फेटा बघितला, की असं वाटतं, सकाळीच पूजनीय स्वामीजी बोलले, असं वाटतं वैकुंठातून पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटायला आले खाली. एक क्षणभर फक्त दर्शन होण्याकरता एक आस असते. त्यांच्या आशीर्वादानं तुम्ही आम्ही वारकरी संप्रदायाची आणि आपल्या जीवनाची वाटचाल करतोय. जन्म विदर्भात झाला, पण कार्य संपूर्ण महाराष्ट्राकरता, हिंदू धर्माकरता, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शापर्यंत प्रसंगी सगळं त्याग करण्याची भूमिका गुरुवर्य बाबाजींची होती. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर झालेलं बघायला भेटतंय. पण ज्यांनी त्या मंदिराकरता संघर्ष केला, बलिदान दिलं, असे तुरळक महात्मे आज इथं शिल्लक आहे की त्यांना ते मंदिर पाहता आलं नाही. पण आपण ते फळं भोगतोय. हे आपल्या पूर्वजांची, शूरवीरांची, ज्यांचं बलिदान, ज्यांचं रक्त या मातीमध्ये सांडलं, हे मंदिर होण्याकरता त्यांची कृपा आहे. त्यामध्ये गुरुवर्य बाबाजींचं एक समर्पण होतं. त्या काळात कुणी विश्व हिंदू परिषदेला किंवा RSS संघटनेला किंवा प्रभू रामचंद्रांच्या कार्यात उभा राहण्याकरता तयार नव्हतं, कारण सरकार वेगळं होतं, सत्ता वेगळी होती. असं कळालं जरी की हे राम मंदिराकरता काम करतात तर गोळ्या घातल्या जात होत्या. अशाही काळात या मोठ्या संस्थांचा त्याग करून प्रभू रामचंद्रांचं कार्य व्हावं, कारण प्रभू रामचंद्र हे आपला स्वाभिमान आहे. आपण त्यांच्यामुळे आहोत. आपण कोणाचे आहोत हे सांगण्याकरता काहीतरी ठिकाण पाहिजे आपल्याला, आणि त्याकरता तो सगळा प्रसंग आपल्या अंगावर घेतला, समर्पण केलं. असे असणारे पूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म देवगडचे बाबा, आणि त्यांच्या कार्यकीर्तीमध्ये सर्व व्यवस्थित असताना पुढे ही परंपरा निष्कलंकितपणे चालावी. सद्गुरू किसनगिरी बाबांची परंपरा म्हणजे निष्कलंकित परंपरा. जसं चंद्राकडे बघितलं की चंद्र स्वच्छ दिसतो, सूर्याकडे बघितलं की सूर्य स्वच्छ दिसतो, पाण्याकडे बघा, तीर्थ म्हणून बघा, ते स्वच्छ दिसतंय. तसं साधू जीवन, निष्कलंक जीवन तुझे, धन्य श्री गुरुराया, निष्कलंक जीवन तुझे, निष्कलंक जीवन तुझे, धन्य श्री गुरुराया, निष्कलंक जीवन तुझे, श्री
गुरुदास ठेवी माथा, श्री गुरुदास ठेवी माथा, तव चरणावर तारती सद्गुरु राया, ओवाळी न प्रेमे काया, किसनगिरी नाम नाम तुझे असे त्रैमूर्तीची छाया, आरती सद्गुरु राया. निष्कलंकित परंपरा ही पुढे कुणाच्या खांद्यावर द्यावी. तसं व्यवहारात बापाला वाटत असतं आपला मुलगा हुशार व्हावा, सुसंस्कारित निघावा, आणि आपली जी वारकऱ्याची परंपरा आहे, आपल्या घरात हरिपाठ होतो, ज्ञानेश्वरी वाचन होते, आपल्या घरात अन्नदान आहे, आपल्या घरात कधी चोरी लाबाडी नाही, आपल्या घरात कधी कुणीकडे आपल्या घराकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं नाही. भलं तो बाप झोपडीत राहत असेल, पण त्याला एक इच्छा असते की हे मी जे कमवलंय हे फार सायासानं कमवलेलं आहे आणि हे योग्य मुलाच्या हातात जावं. एखाद्याला 4 मुलं असतात, एखादा श्रीमंत असतो, एखादा गरीब असतो, एखादा स्वभावाने छान असतो, पण एखादाच असा असतो की जी बापाची परंपरा निष्कलंकितपणे पुढे येतो. भलं तो 2 घास कमी खात असेल, त्याला सुपुत्र म्हणतात. तशी ही आमच्या देवगड संस्थांची परंपरा, वारकरी संप्रदायात असणारा स्वाभिमान म्हणजे श्री क्षेत्र देवगड संस्थान, आणि संस्थांची ही सेवा पुढे कुणाच्या खांद्यावर द्यावी हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना होता. बाबाजींनाही अनेक दिवसाचा होता. मला माहिती पूजनीय स्वामीजींना स्तुती आवडत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीमुळेच आमच्या जीवनाला गती येणार आहे. तरुणांनी कुणाकडे बघून आदर्श जीवन जगावं. हिंदू धर्म काय, हिंदू धर्माचे संस्कार काय, फक्त कपाळाला गंध लावणं म्हणजे हिंदू आहे का? नाही. हे सगळं शिकवण्याकरता आम्हाला कोणतरी पाहिजे याचा विचार गुरुवर्य बाबाजींनी केला आणि 4-5 वर्षापूर्वी हा सर्व कारभार पूजनीय स्वामीजींच्या स्वाधीन केला. स्वामीजींची निवड झाली. ही निवड संपूर्ण वारकरी संप्रदायाने स्वीकारली आणि त्याचा एक आनंद व्यक्त केला. ज्या साधू महाराजांचे दर्शनही आपल्याला होत नाही, मोबाईलला बघायला भेटतात, ते सर्व जर देवगडला येऊन जातात, स्वतः येऊन जातात या पवित्र भूमीवरती, अशी असणारी ही पवित्र भूमी आहे. आणि याचं एकच कारण आहे की तिथे सद्गुरू किसनगिरी बाबांनी केलेली तपश्चर्या. कालच आपला विषय झाला की बाबांनी मंदिर बांधण्याकरता जागा शोधायची. जागा कशी शोधायची आता? म्हणून बाबा गोधेगाववरून निघाले. हातात भगवा पताका घेतला वारकरी संप्रदायाचा, की जी जतन करायला सांगितले आपल्याला साधू संतांनी. पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट. हा फडकला पाहिजे भगवा ध्वज. जरी बाबा नाथपंथाचे त्या ठिकाणी अनुग्रहित होते, विश्वेश्वर नाथ बाबांचे शिष्य होते, परंतु हे पुढं सगळं ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराने चालव याकरता भगवा ध्वज हातामध्ये घेतला गोधेगाववरून. आणि जुना काळ पाऊल वाटा असायच्या. बाबा म्हणले हा ध्वज जिथे टेकेल तिथं आपल्याला मंदिर बांधायचं. फिरत 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 आले ना, आज जिथं दत्त मंदिर आहे त्या जागेवर तो ध्वज टेकला. ती जागा पसंत केली. तीच जागा का? कारण एक नेवाशा तालुक्याचा इतिहास आहे. प्रत्येक जागेचा एक महिमान असतंय. संभाजीनगर जिल्हा सुद्धा आज आपल्याला स्वाभिमानानं म्हणावं वाटतं, छातीला हात लावून. धर्मवीर संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान हे आज आम्हाला कुठेतरी यशस्वी झाल्यासारखं वाटतं. का? आम्ही कुठले आहोत? तर आम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहोत. हा या मातीचा इतिहास आहे. या मातीनं शूरवीर पाहिले, त्यांच्या लढाया पाहिल्या आणि त्यांचं बलिदान सुद्धा पाहिलं. तसं नेवाशा तालुक्याचा एक इतिहास आहे. तिथे भगवान मोहिनीराजांनी अमृत वाटप केलं. सगळे देवदेवता तिथे येऊन गेले, साधू संत येऊन गेले. ज्या प्रवरेत अमृत सांडलं ती प्रवरा अमृत वाहिनी झाली. आणि प्रवरेला सुद्धा वाटलं की अनेक गावामध्ये पशुहत्या होते, हे सगळं रक्त माझ्या उदरामध्ये येतंय, लाल पाणी होतं, एवढं पाप. नदीलाही वाटलं असेल इथं एखादा साधू अवतरित होणार आहे. कारण या गोदावरीने आणि प्रवरेने प्रभू श्री रामचंद्रांचा वनवासाचा प्रवास बघितलाय, दंडकारण्य परिसर. तेव्हाच प्रभू श्री रामचंद्रांनी जगाचे मालक शबरी आईला त्या ठिकाणी शब्द देऊन जातात की आता हे सगळं ऋण फेडू शकत नाही, एवढी तुम्ही प्रतीक्षा केली,
परंतु कधीतरी ही सेवा आणि या सेवेतून उत्तीर्ण होण्याचा मी प्रयत्न करेल शब्द दिला. फक्त अंगुली निर्देश केला, तुम्ही या शबरी कुळामध्ये अवतार घ्या राहीबाई म्हणून, आणि मीही याच ठिकाणी एका साधूच्या रूपाने अवतार घेईल तुमच्याच कुळामध्ये. 7वे अवतारी रघुनंदन शबरीच्या आश्रमी जाऊन, अलोटतीची भक्ती पाहून बोरे उठशिले. तियेचे चिकुळी जान किसन नामे अवतार घेऊन, जग उद्धरया कारण राम भक्ती सांगतसे. की जागा तर अवताराची निश्चित झाली होती, ही प्रवरा माईला माहित होती. ही जागा का मंदिरा करता? प्रवरा आईने तिथं वळण घेतलंय. तसं नदी कधी आपला रस्ता बदलत नाही. सूर्य कुठल्या दिशेने फिरणार ती स्वतः सूर्य ठरवणार. एखादी सत्ता ठरवू शकते का? की भाजप निवडून आलं, राष्ट्रवादी आलं, सरकारच्या हातात अजून निसर्ग दिला नाही देवाने म्हणून बरं आहे. नाही तर ज्याच्या त्याच्या वावरात पाऊस पडला असता. जसं भरणं येईन तसा पाऊस. पण निसर्ग अजूनही देवाच्या हातात आहे. नदी आपला रस्ता बदलत नाही. चंद्र सूर्य हे पंचमहाभूत हे आपल्या मार्गाने चालतात. पण नदीनंही त्या ठिकाणी वळण घेतलंय, चंद्राकृती आकार दिला आणि निर्देश केला की या ठिकाणी एक साधू भगवान दत्तात्रयांची तपश्चर्या करणार आणि एवढं मोठं ठिकाण होणार की आज भारतातले मंडळ या ठिकाणी दर्शनाला येऊन जातात, आश्चर्य व्यक्त करतात. एवढं पवित्र ठिकाण कुठे? समृद्धी अनेक संस्थांवर आहे, पैसा पाणी सगळं येत आहे, पण स्वच्छता नाही, समृद्धी नाही, पावित्र्यता नाही, एक आत्म्याला शांती मिळत नाही. आपल्या जीवनाला दशा त्या संस्थांवरती गेल्यावर लगेच मिळावी. कुणाचा उपदेश करण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्या दिवशी सांगितलं की निसर्ग सुद्धा सांगतो आपण कसं जगायचं. रस्त्याने नीट चालावे, वक्र दृष्टीने न पहावे, सन्मार्गाशी लावावे दशेंद्रिय आपले. कितीही पाप करणारा माणूस असेल तरी देवगडवरती आला की त्याला पाप करण्याची इच्छा होत नाही, वाईट वागण्याची इच्छा होत नाही. त्या नदीला माहीत होतं इथं वळण घ्यावं लागणार, एक साधू तपश्चर्या करणारे, म्हणून नदीनं वळण घेतलं. जया काठी चंद्राकृती दिसे प्रवरेची महती, श्री ज्ञानेश्वरी ख्याती असे हिची गायली. असे हे पवित्र ठिकाण बाबांचे घी मन लक्षून, तये ठाई बाबांनी आश्रम तयार केलासे. कुटिया बांधली आणि मग मंदिराचं काम हळूहळू चालू झालं. त्याकरता भरपूर फिरले. पण हे का? कारण पुढे तुम्हाला आम्हाला आपल्या जीवनाची दशा आणि दिशा कळावी याकरता. ते नेहमी म्हणायचे आम्ही किती दिवस आहे, हा लक्ष्मी याचा गाडा आहे. म्हणून पुढं त्यांना दिलं. आपण म्हणतो ना गुरु तर गुरु आहे, हिंदीमध्ये म्हण आहे काहीतरी. बाबांनी तपश्चर्या केली, साध्या वेशात राहिले, साध्या लोकात राहिले, पण पुढे इथं वारकरी संप्रदायाची धुरा म्हणून या देवगड संस्थानला बघितले जाईल. असं हे संस्थान गुरुवरे बाबाजींनी वाढवलं. जन्म विदर्भात आहे, पण अवतार सर्व या ठिकाणी अवतार कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये नेवाशा तालुक्यात अहिल्यादेवी श्री अहिल्यादेवी नगरमध्ये करतात. आणि पुढची परंपरा पूजनीय स्वामीजींच्या हातामध्ये दिली. आपलं भाग्य आहे सर्व वळदगाव ग्रामस्थांचं की ते आज दर्शनाला आलेत. जसं भगवान परमात्म्यापर्यंत जाणारा एखादाच असतो, मनुष्यानाम सहस्रेषु, तसं आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात भगवान परमात्मा आहे, साधू आहे. एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्हाला सर्वांना देव आवडतो, साधू आवडतात. सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, गुरुवर्य बाळकृष्ण बाबा असतील, हे सर्वांनी तुम्ही पाहिलेले आहेत. हे तुमच्या हृदयात आहे म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. पण साधूच्या हृदयात ज्याला राहता येतं तो किती भाग्यवान असेल. ते आमचे पूजनीय स्वामीजी आहेत. आम्हाला प्रत्येकाला वाटतं बाबा आमच्या हृदयात आहे, बाबा आमचे आहेत, आमचे आहेत. पण बाबांनी म्हणावं, पूजनीय बाबांनी म्हणावं की स्वामी आपले आहेत. ही खरी आपल्या जीवनाची त्या ठिकाणी दशा आहे, दिशा आहे. आपण कुणाचे म्हणून घेतो स्वतःला. ज्यांनी आयुष्यभर संसाराचा त्याग केला, म्हणजे मुला आईवडिलांचा त्याग केला, त्या मातेचा त्याग केला, ज्या मातीत जन्माला आले, गुरूंचा त्याग केला, विदर्भाचा त्याग केला,
मुक्ताईच्या कुशीतून आले ज्ञानोबरांच्या कुशीत. 50 वर्ष या 75 वर्ष या वर्षी पूर्ण होतात बाबांना. 75 वर्ष वय झालंय आणि 50 वर्ष संप्रदायात राहून या भूमीत आले, पण कधी स्वतःचा डामडोल मिरवला नाही. आम्ही कुणाचे, तर आम्ही सद्गुरू मोठे बाबांचे आहेत. नेहमी उदाहरण सांगत असतात पूजनीय स्वामीजी. बाबाजींची स्वाक्षरी बघा आज, स्वाक्षरी सही कितीतरी पदव्या लावता आल्या असत्या. कीर्तन केसरी, कीर्तन महंत काही लावता आलं असतं आणि कितीतरी पदव्या भेटलेल्या आहेत, पण काहीच नाही. आम्ही कोण आहेत? आम्ही सद्गुरू किसनगिरी बाबांचे आहेत. याला त्याग म्हणतात. सही बघा, गुरुदास भास्करगिरी, गुरूंचं नाव घेऊ नये, पण लक्षात येईल तुमच्या. सही अशी असते, गुरुदास भास्करगिरी, गुरु किसनगिरी, समर्पण याला म्हणतात. आयुष्यभर बाबांची पालखी घेऊन वारकरी संप्रदायात फिरत राहिले. किसन बाबांची घेऊन पालखी, संसाराची सोडी मालकी. किसन बाबांची घेऊन पालखी, संसाराची सोडी मालकी. संसाराची सोडी मालकी, संसाराची सोडी मालकी. गुरु प्रकाशाची स्वीकारी आभा, गुरु प्रकाशाची स्वीकारी आभा. वंदनीय आम्हा, पूजनीय आम्हा. भास्करगिरी बाबा, भास्करगिरी बाबा, भास्करगिरी बाबा, भास्करगिरी बाबा, भास्करगिरी बाबा, भास्करगिरी बाबा. आयुष्यभर ग्रंथ आहेत, पण बाबांनी हा समाज ज्या गोष्टीमुळे जोडला होता, आज मी तुम्हाला सांगू शकतो. ज्ञानेश्वरीचं पारायण करा, कारण ते पंडित पण आहे माझं, मी पाठ करून आलोय ना. मी तुम्हाला सांगू शकतो ज्ञानेश्वरी पारायण करा, हरिपाठ म्हणा, आईवडिलाची सेवा करा. हे माझं वक्तव्य, हे मी तुमच्याकडून करून घ्यायला तयार नाही आणि मला तो वेळही नाही. मी फक्त सांगू शकतो, हे वाचाळपण आहे. पण बाबांनी ते त्या काळात करून घेतलं समाजाकडून. समाजाला त्रास होत असेल, काल विषय झाला करणी, कवटल, कुणाच्या गाईला त्रास द्यायचा, कुणाचं दूध उडून न्यायचं, कुणाची रास उडून न्यायची. एखाद्याला चांगली मुलं वागत असतील तर घरात काहीतरी वाईट करणी कवटल करून द्यायची, उतारा टाकून द्यायचा. त्या काळात डॉक्टर नव्हते. आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला रोग झाला की आपण डॉक्टरकडे पळत जातो. रोगे पिढीला धावे, वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा लागून या, लगेच डॉक्टरकडे जातो. पण आमचे गुरुवारे सद्गुरू किसनगिरी बाबा असे डॉक्टर होते, असे वैद्य होते की पेशंटला त्यांच्याकडे यावं लागत नव्हतं. भक्ताला बाबा त्यांच्या घरी जायचे. दुःख कळालं की अमुक अमुक घरी असा असा त्रास आहे, कोणी करणी कवटल केलंय. एक भक्त होते सिद्धपूरचे, पांडुरंग शिंदे म्हणून, दगड खात होते. ते दगडाचा भुगा करायचे आणि खायचे. किती त्रास असेल, पण तसं काहीतरी केलेलं. बाबाने जायचं, उदी द्यायची, चौकी द्यायची, उदी लावली की तो भक्त नीट व्हायचा. गुरुवारे बाबाजींनी त्या परंपरेत ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं नाव वाढवत, नाव घेत, गोमातेनं टाकलेलं शेण आणि त्या शेणापासून तयार केलेली उदी, बाबांचा स्पर्श ज्या उदीला झाला, या उदीमुळे ज्ञानोबरायांचं नाव घेऊन, बाबांचं नाव घेऊन कितीतरी भक्तांना त्या ठिकाणी सन्मार्गाला लावलं, कितीतरी लोकांचं जीवन वाचवलं. हे ज्ञानसागर आपण कीर्तन मंडप पाहतो ना, त्या व्यक्तीचा पाय कधीच सरळ होत नव्हता. पंडित साहेब म्हणून होते, कधीच पाय सरळ होत नव्हता त्यांचा. असंच एकदा माझा जन्मही नसेल तेव्हा कीर्तनात पाय पसरून बसले ते. गुरुवारी बाबाजी म्हणले, अहो कीर्तनात कसं बसावं हे कळत नाही, चांगले सुशिक्षित दिसता. सहज बोलले, वॉचमॅनला सांगा त्यांना म्हणा मांडी घाला. शेजाऱ्याने सांगितलं, अहो त्यांचा पाय सरळ होत नाही, तो जन्मतात असाच. असं कसं जन्मता? देवाला कळत नाही का आपल्याला कसं द्यायचं? त्यांचा जर पाय सरळच मांडीच घालता आली नसती तर देवाने तो दिलाच नसता. प्रयत्न करा म्हणले तुम्ही. आणि त्यांचे प्रयत्न पूर्ण होईपर्यंत बाबा शांत उभा राहिले कीर्तनात, अंतकरणात जप करत होते सद्गुरू किसनगिरी बाबांचा.
तर एका मिनिटात त्या व्यक्तीला मांडी घालता आली आणि मग त्यांनी तो ज्ञानसागर मंडप बांधून दिला त्या काळात. हे लाईव्ह झालेलं आहे. आणि ज्यांचं तुम्हाला दर्शन होतं आहे आज, माझं भाग्य आहे की माझ्या समोर ते आहेत. असं बोलणं अवघड आहे. आपण माहेरला जाऊन भेटतो, लेकीला माहेरला जायला आवडतं, पण आज माहेरच आपल्या वळदगावमध्ये आलंय. आणि म्हणून कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, यांच्या भगव्य वेशाकडं आपल्यासारखे देहधारी आहेत अशा वरच्या अवस्थेवर जाऊ नका. मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही. कलियुगानुसार कलियुगाच्या वातावरणानुसार काही लोकांना पटत नाही, पण देवगडला ही गर्दी आहे. ही सर्व बजरंग बलींची सेवा घडली. पूजनीय स्वामीजींना आधी हनुमानगडावरती 6 महिने ओल्या वस्त्रानं तपश्चर्या करायची, भजन करायचं बजरंग बलीचं, ब्रह्मचर्य पाळलं, गुरूंवर निष्ठा ठेवली, योग्य पदावर आले. आजही सद्गुरू किसनगिरी बाबांचं नाव घेतल्याशिवाय, गुरुवारी बाबांचं नाव घेतल्याशिवाय कुणाबरोबर संवाद नाही. पुढच्याला जे सांगायचे ते घे बाबांचं नाव. 6 ते 7 महिने झाले. समाधी मंदिराच्या मागे पूजनीय स्वामीजी बसतात. तिथं बसायला ते तयार नव्हते. बाबा तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही कुठंच बसणार नाही. तुम्ही आहेत ना? नाही म्हणले स्वामी, तिथं बसत जा, लोकांना इच्छा असते दर्शनाची. हे पुढं सगळं तुम्हाला सांभाळायचं, आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही असं म्हणलं की सरकन काटा येतो अंगावर. त्यांच्या आग्रहास्तव बसले. भक्त मंडळी येतात. असे 2-4 काही भक्त आले. एका मुलाला घेऊन आले, अपंग भक्ताला, गिरिजनाथ महाराज. 6-7 महिने झाले आणि मी तिथं बसलेलो होतो. त्या मुलाला पकडून आणलं. त्याला चालता येणं, अपंग होता तो, नीट बोलता येणं, अशक्त झालेलं शरीर, सगळे दवाखाने करून थकलेले. शेवटी देवावर सोडून द्यावं या आशेनं कुणीतरी सांगितले की जा देवगडला जाऊन या. त्याच्या प्रारब्धात असेल तर होईल. शेवटची इच्छा एक आता आईवडिलांची, ती नजरेत दिसत होतं त्यांच्या. दर्शनाची रांग समोर असते. त्या अपंग मुलाला पाहिलं, पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. त्याला साईडनेच पायऱ्याने लगी त्या तिघांनी धरून वरती स्वामीजीजवळ आणलं. मी थोडं मागं सरकलो. स्वामीजीजवळ कसा बसा उभा राहिला. त्याला तिघांनी धरलं. स्वामीजी म्हणले काय झालं? सगळा झालेला प्रकार सांगितला. त्याला कुणीतरी त्रास दिला म्हणा किंवा अचानकच हे सगळं, आधी सगळं व्यवस्थित होतं, काही नाही झालं म्हणले त्याला. सद्गुरू किसनगिरी बाबांची ती उदी घेतली, बाबांचं नाव घेतलं, गुरुवारी बाबाजींचं नाव घेतलं, त्याच्या कपाळाला लावली, डोक्यावर उदी टाकली आणि पाठीवर अशी जोरात थाप टाकली त्याच्या. काय झालं तुला? तोच बोलायला लागला काय नाही झालं. आधी बोलताही व्यवस्थित येत नव्हतं. सोडा म्हणले त्याला. ज्यांनी धरून आणलं त्यांना म्हणले तुम्ही खाली जा. तो मुलगा 15 ते 20 सेकंद त्या ठिकाणी थोडासा वाकडा उभा राहिला. ज्याला धरून आणायला 3 जण होते. जा म्हणले आता खाली. तू एकटा सगळ्या जवळजवळ 9 ते 10 पायऱ्या तू एकटा उतरला आणि कुणाला हात लावण्याची गरज नाही. हा सगळा प्रसंग 1 मिनिटातला प्रसंग आहे. हे कुणामुळे? हे आम्ही दिसू तुम्हाला कीर्तनकार प्रवचन करायला, पंडित पण म्हणतात परोपदेशेनं पांडित्यम, पण जीवन धर्माकरता गरीब दुबळ्यांकरता समर्पित करणं, त्याकरता हे भगवं परिधान करणं सोपं नाही. हा भगवा ड्रेस मुक्ताई म्हणतात तसं नाही. ही कुणी भगवं घातलं का साधू होत नाही. पूजनीय स्वामीजींनी सकाळी सांगितलं, संत नव्हती जगा मानसा त्या सारिके, गुरुकृपा परिपूर्ण झाली. आणि आजही स्वतःचं सगळं सोडून स्वतःचं पिंडदानही करून इथं बसलेली आहेत. आपण मरायला घाबरतो, मुलाबाळांना प्रॉपर्टी द्यायला घाबरतो, आई वडिलाचा त्याग, जिथं जन्माला ते तो त्याग, मित्रमंडळींचा त्याग, पूर्वीचा सगळा त्याग. आणि संन्यास दीक्षा घ्यायची म्हणली की मग सगळा त्याग करूनच स्वतःचं पिंडदान करून त्या गादीवर बसावं लागतं. ही खरी श्रद्धा आहे. का? परंपरा तेवढी महान आहे. तुम्ही सुद्धा कुणाचं ऐकायला तयार नाही का? आज आपल्याला आईवडिलाचं ऐकायला वेळ नाही, मित्रमंडळींचा ऐकायला वेळ नाही. संवाद संपला समाजातला. पतीला पत्नीचा संवाद नको आणि पत्नीला पतीचा संवाद नको. वस्तू घेतल्या की त्याच्यावर आपल्या घरातलं सुख अवलंबून आहे. वस्तूवर माफी मागतो तुमची, थोडी इको कमी करा. पण आज शहरातली परिस्थिती अशी आहे, हॉटेलला जेवायला नेल्याशिवाय, खरेदी केल्याशिवाय, सोनं नाणं खरेदी केल्याशिवाय घरात माता माऊल्या नीट बोलत नाही मालकाबरोबर. ते कसं बोलावं हे आमच्या बाबांनी सांगितलंय. सद्गुरू किसनगिरी बाबा परिसरात फिरायचे बघ. मंदिराचं काम चालू होतं. फिरता फिरता काही महत्वाचे भक्त होते, त्यांच्याच घरी जायचे ज्या घरी पावित्र्य पाळल्या जायचं.
बाबांना राग यायचा. अपवित्र बाबांना कधीच आवडलं नाही, कधी पायाला स्पर्श करू दिला नाही. आणि ज्या घरात विटाळे त्या घरात 7 दिवस बाबा जात नव्हते. आणि एखाद्याने खोटं बोलून बाबांना, श्रद्धेनं का म्हणा, पण खोटं बोलून बाबांना घरात आणलं तर ती जाणीव त्यांना लगेच यायची, लगेच चमत्कार होत होता त्या घरातल्या व्यक्तीला. म्हणून बाबांनी पावित्र्य फार पाळलं. एकदा असंच एका भक्ताच्या घरी गेल्यानंतर त्या माता माऊलीने संवाद सुरू केला. दादा, ते बाबांना सगळे बंधू मानायचे, सगळ्या भगिनी. दादा म्हणले, तुमच्या मेवण्याने काय आमचं चांगलं नाही केलं. तुमच्या दाजीनं काय झालं? अहो, पाटा आणि वरवंटा, चूल आणि मूल, याच्या पलीकडे आम्हाला कुठं जाऊनच दिलं नाही म्हणले. मग स्वयंपाक सुरू करून बोले, माई दादांस लक्षून, दादांनी आम्हाला हिने नाही शिकविले कधीच. खालून असे पाटा, वरून असे वरवंटा, चाले वाटण्याचा सपाटा, विचार शुद्ध नसे. आई, तुमचं काम येते. पुरुष हा घर बाहेरून सांभाळत असतो आणि स्त्री हे घर आतून सांभाळत असते. घर म्हणजे दगडा भिंतीचं घर नसतं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. बाबा म्हणतात, माई ते तुमच्याकरता दिवसभर कष्ट करतात, त्यांच्यावर म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. मालकी भक्ताचा विश्वास देवावर असावा, शिष्याचा विश्वास गुरुवर असावा, पत्नीचा विश्वास पतीवर असावा आणि मित्राचा विश्वास मित्रावर असावा. आता ज्ञानोबा सांगतात, ज्या घरात बाबा, ज्या प्रत्येक घरात गेल्यानंतर तेच बाबांचं प्रवचन असायचं. बाबा असं व्यासपीठ असं नव्हतं, माईक नव्हतं, काही नाही. जिथं गेले घोंगडीचं आसन टाकलं, घोंगडीच्या आसनावरी बसत असे किसनगिरी, भक्त बैसुनी तया शेजारी, बोधवचन ऐकती. प्रवचन म्हणजे काय? त्यांचं साधं बोलणं हेच प्रवचन. सहज बोलणी हित उपदेश, सहज बोलणे हेच प्रवचन, भजन कीर्तन नाही. बाबा, तुझ्या वाणीतील शब्दांची सरिता, पवित्र ती गीता वाटे आमा. बाबा सहज सांगायचे, सहज लिहिलेने, परमार्थ नंतर, पण घरात कसं वागावं हा खरा उद्देश आहे. सहज लिहिलेने अवगुण हरसी. माई म्हणायच्या, बाबा म्हणायचे, माई संशय नका ठेवू. नाहीतर ज्ञानोबारांनी कसं सांगून ठेवलंय, ज्या घरात संशय आहे त्या घरात कोट्यवधी रुपये रोज येऊ द्या, घरात सुख नांदत नाही. संशया हुनी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाशी वागूर प्राणी. आपोआपच ती उतरती कळा सुरू होते. एक माता मौली दिवाळीला गेली माहेरला, सारखा संशय मालकावर, सारखा संशय. जाते ना जाते लगेच मालकाला फोन केला. अहो, जो माणूस दिवसभर बाहेर कष्ट करतो, हजारो गाड्यांना घासून त्याचं आयुष्य जातंय, कधी मरण येईल सांगता येत नाही. गेले दादा सोडून. उपमुख्यमंत्री होते, विमान होतं स्वतःचं, घरी सांगून नव्हते गेले मी येणार नाही म्हणून. पुरुष हा मृत्यूच्या दारात सेकंदाला पडतोय, पण स्त्रियांना घरात कळत नाही, सारखा संशय. गेली माहेरला फोन केला, कुठे आहे तुम्ही? घरात बसलोय. टीव्हीचा आवाज येत नाही, टीव्ही बंद आहे. फॅनचाही आवाज येत नाही आपल्या. अगं फॅन बंद आहे, मला वाटत नाही तुम्ही घरी आहे. अगं घरीच आहे. जा म्हणले मिक्सर चालू करा. मिक्सर चालू केलं, मिक्सरचा आवाज ओळखला आईने. दुसऱ्या दिवशी परत फोन केला, कुठे आहे? घरी आहे. मला पटाना मिक्सर चालू करा. खुर्र. आता माता भगिनींची संख्या उपस्थिती जास्त आहे म्हणून थोडं त्यांना पटण्यासारखं सांग. रोजचे श्रोते आमचे. तिसऱ्या दिवशी काय फोन केला नाही, बरं वाटत नाही नेहमी फोन करणं, पण हा वाईटून गेला बा. कुठे तुम्ही? मिक्सर चालू करा. 9 दिवसांनी ते माता माऊली घरी आली. मुलं बाळ बाहेर खेळत होते. आईने विचारलं, कुठे तुमचे दादा, कुठे तुमचे वडील? आई माहीत नाही म्हणले. तू गेल्यापासून ते रोज बरोबर कामावर जातात, सकाळी 10ला जातात, 5ला येतात. माहीत नाही म्हणले काय झालं त्यांना, पण ते मिक्सर बरोबर घेऊनच फिरतात म्हणले. बाबा सांगतात, बाबा त्या बाईला थोडं रागवून बोलले, माई तुमची करणी नीट आहे का? धड आहे का तुमची करणी? 7 दिवस घरात विटायला धरता का? कधी घरात सुख नांदायचं? त्या विषयावर बोलता येणार नाही, माझं वय कमी पडतंय, पण आता 4 दिवस धरतात, 7 दिवस धरला पाहिजे शास्त्रानुसार. ते पावित्र्य नाही धरलं तर आपले मुलं बाला आजारी पडतात.
घरातल्या माणसांचे विचार बदलतात. आहार बदलला की विचार बदलतात. विचार बदलले की वागणं बदललं की सगळ्या घराची दुर्दशा आणि चांगलं होणं आणि वाईट होणं हे विचारावर अवलंबून आहे. म्हणून बाबांचा गोड उपदेश आहे. आपणही त्याच परंपरेचा उपदेश, बाबांचा उपदेश पूजनीय स्वामीजींच्याच मुखातून एक आशीर्वाद प्रवचन आपण ऐकू. कारण खूप लांब जायचं, कीर्तन 7 ते 9 आणि इथं जवळजवळ 6:15 झाले, जायला 1 तासभर लागेल. पण आपले आप्पा भाऊ, सर्व दिगंबरांना, ग्रामस्थ सर्वांची इच्छा होती बाबाजी तरी यावेत, स्वामीजी तरी यावेत. बाबाजींनी येणं होत नाही, पण बाबाजींनी सर्व भार स्वामीजींवर दिलाय. तुम्ही तरुण आहे, तुम्ही पळा. आता आम्ही खूप पळालो. स्वामीजी कुठलीच काही पर्वा न करता सकाळचं काल्याचं कीर्तन करून तासभर आराम, तिथले सगळे नित्यनियम, इथून कीर्तन करून घरी गेले की सकाळी काकडा, हे सगळं समर्पित आहे त्यांच्याकरता. म्हणून आपण त्यांचे आशीर्वचन ऐकू आणि मग त्यांना नंतर जाण्याकरता परवानगी देऊ. हां, हॅलो हॅलो. त्याचं बेस कमी करा आणि स्ट्रबल घेऊन वाढ. शबरी नाम कुल उत्पन्न मारुतीर नाम यस्य पिता माता राईर नाम यस्य तन्नमामी किसनगिरी पर्वरातटे निवासम देवगड ग्रामे कर्मभूमी किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम तन्नमामी भास्करगिरी. तेही प्राणापरोते आवडती जे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. आपल्या या वळदगावचं परमभाग्य आहे. परमतपोनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बालसन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांची जीवनचरित्र कथा आपण श्रवण करत आहात. हा आपल्या जीवनातील अतिशय भाग्याचा क्षण आहे. संत महात्म्याची चरित्रकथा श्रवण करण्याला देखील पुण्य असावं लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमम चलवते पुरुषो यदा वै. एका जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं पुण्य ज्या वेळेला फळ देतं त्यावेळेला असं संत चरित्रकथा श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होत असतं. हे आपल्या जीवनातील परम भाग्य आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणजे अवलिया संत, अलौकिक संत, दिव्य संत, तपस्वी, तेजस्वी जीवन, साधी राणी, उच्च विचारसरणी आणि आपल्या कृतीतून समाजाला आपल्या कल्याणाचा उपदेश बाबांनी दिला. त्यांची सुमधुर कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहात. ज्यांच्या सुमधुर आणि प्रासादिक वाणीतून आपण ही चरित्रकथा श्रवण करत आहात. सद्गुरू बाबांचे हे कृपापात्र शिष्य, अत्यंत गोड जीवन, गोड स्वभाव, गोड वाणी आणि सद्गुरू कृपेचा हा महिमा ज्यावेळेला वंदनीय पूजनीय आमचे लक्ष्मणजी महाराज नांगरे यांनी प्रथम सद्गुरू बाबांची कथा केली. मला असं वाटतं ती कथा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं अत्यंत प्रिय गाव बगडी कथा त्या ठिकाणी संपन्न झाली. बाबांचेच कृपापात्र शिष्य असणारे आणि महाराष्ट्रामध्ये मृदंगामध्ये ज्यांचं नाव आहे आणि आपण ज्यांचा मृदंग ऐकताय, चौरंगी व्यक्तिमत्व, वंदनीय हरिभक्तीपर्यंत आमचे गिरिजीनाथ महाराज जाधव, त्यांच्या मुखातून आम्ही ऐकलं. बाबांना इथे सांगितलं, बाबा एवढी सुंदर कथा लक्ष्मण महाराजांनी सांगितली, रोज गाव रडायचं. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा डोळ्यासमोर दिसायचे. बाबांनाही रावलं नाही. बाबा म्हणे मग आपल्याला देवगडलाच कथा ठेवायची आता बाबांची. मी बोलतोय माझ्या अंगावर शहर येत आहेत. आणि एवढी दिव्य स्वरूपामध्ये सद्गुरू बाबांची कथा त्या ठिकाणी संपन्न झाली. कथेमध्ये बसलं की बाबा पाठीमागे खुर्ची टाकून बसायचे, आम्ही समोर असायचो.
आणि बाबांचं जीवनचरित्र ज्या वेळेला ते अशा ओघवतेवाणीमध्ये सांगायचे, अंतकरण भरून यायचं सगळं जीवनचरित्र बाबांचं डोळ्यासमोर उभं राहायचंय. काय तो काळ होता, काय तो प्रसंग होता. प्रवरामाईच्या तीरावर ती छोटीशी झोपडी, शबरी मातेच्या कुळामध्ये तो जन्म, अतिशय हालाकीचं जीवन. घालायला नीटसे कपडेही नसायचे. असं म्हणतात ना, कमळ हे चिखलामध्ये उगत असतं. साधूचं जीवन तसं दिव्य आहे. आणि अशी दिव्य कथा पार पडली की 7 दिवस कुठे गेले ते कळालेच नाही. बाबांचं अंतकरण भरून आलं. बाबा रोज डोळे पुसायचे. म्हणे काय माझा लक्ष्मण कथा सांगतो म्हणे. वा खरं. आणि बाबा कित्येक वेळा म्हणले की किसनगिरी सद्गुरू बाबाची कृपा झालेली म्हणे लक्ष्मण महाराजांवर. कथेच्या रूपाने किसनगिरी बाबा आपल्यामध्ये 7 दिवस आहेत. आणि या कथेमध्ये त्यांना कथेला साथ करण्यासाठी ज्यांची साथ संगत त्यांना लाभते, मित्रत्व कसं असावं, सख्यत्व कसं असावं, शरीर भिन्न पण जीव एक, विचार एक. वंदनीय आमचे सचिनजी महाराज पवार. आणि त्यांचं काम अधिक सोपं झालं सोपान महाराजांमुळं. कथा ऐकतच राहावी असे वाटते. तुम्हाला खरं सांगतो, आता मागाशी बोलले लक्ष्मण महाराज 7 ते 9 कथा आहे, पण माझी इच्छा अशी 9 वाजेपर्यंत इथं बसायची इच्छा आहे. आणि त्यात बाबांचं चरित्र म्हणलं माझे पाय जड झाले तिथून निघायला. ऐकत राहावं वाटतं, ऐकत राहावं वाटतं. बरं, ही मंडळी एवढी दिग्गज मंडळी आहे. हे 4 जण आहे, पण हे 4 पुरुषार्थासारखे आहेत. लक्ष्मण महाराजांचे कीर्तनही तितकं सुंदर आहे, तारखा मोकळ्या नाही. गायनही सुंदर आहे, मृदंगही वाजवतात. गिरजीनाथ महाराजांचे कीर्तनही सुंदर आहेत, मृदंगही सुंदर वाजवतात. मागं आपल्या भारतातले काही विशेष गायक शंकर महादेव यांचं भजन त्यांनी वाजवले, की सामान्य गोष्ट नाही आहे. सचिन महाराजांचं कार्य, सेना महाराजांचं कार्य, दिव्य मंदिर निवासामध्ये स्थापन केलं. कीर्तनही सुंदर करतायत, गायनही सुंदर करतायत. सोपान महाराजांचं तसं जे शिक्षक आहेत, गायन सुंदर आहे, ऑलराऊंडर जीवन आहे सगळं. एक एकाहुनी बळी रे. आणि अशी मंडळी आपल्याला लाभली तर आमचे देवगड भक्त परिवारातीलच असणारे वंदनीय आमचे विजय महाराज पवार यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभतंय, व्यासपीठ नेतृत्व लाभतंय. गोड या ठिकाणी कथा संपन्न होते. खरं म्हणजे मी मध्ये बोलून विक्षेप करतोय, मला तर बोलण्यापेक्षा ऐकावं वाटत होतं. आता लक्ष्मणजी महाराजांनी बाबांचं वर्णन केलं. सद्गुरू देवगडचे बाबा म्हणजे काही सामान्य जीवन नाही आहे. आता काही हजारो संत गोदावरी परिक्रमेच्या उद्देशानं देवगडला आली, स्वतःहून आली. भारतातले प्रमुख संत होते ते. वृंदावनचे पूज्यश्री डॉक्टर राजेंद्र देवाचार्यजी महाराज, ज्यांना प्रति शुकदेवजी म्हणतात. भागवत कथा श्रवण करताय ना आपण. वंदनीय पूजनीय श्यामकांत महाराज भवर यांच्या मुखातून तो वैराग्याचे मुकुटपणी असणारे पूज्य शुकदेवजी महाराज व्यासपुत्र आहेत. आणि त्या शुकदेवांनंतर ज्यांना प्रति शुकदेवजी म्हणून संबोधले जातं, पाहिले जातं, ते डॉक्टर राजेंद्र देवाचार्यजी महाराज. हे संत एवढे दिव्य आहे, कोटी रुपये जरी त्यांना दक्षिणा दिली तरी त्यांची वेळ मिळणं कठीण आहे. अशा हजारो संत आता देवगडला येऊन गेले महिन्यापूर्वी. सर्व संप्रदायातील होते. रामानंदी होते, कोणी बैरागी होतं, कोणी संन्यासी होतं, कोणी नागा संन्यासी होतं. आणि दिव्य स्वागत त्यांचं करण्यात आलं. आम्ही त्यांच्या खोलीमध्ये ज्या वेळेला दर्शनाला गेलो, खुर्चीवर त्याशी बसले होते. आम्ही दर्शन घेतलं, बसलो. त्यांच्या मुखातले शब्द आम्ही सांगतो जसेच्या तसे.
त्याने आमच्या डोक्यावर असा हात ठेवला, पाठीवून हात फिरवला आणि बोलले, प्रकाश आनंद गिरी, आप बड़े भाग्यशाली हो, आपको देवगढ़ के बाबा जैसे संत सदगुरु रूप में प्राप्त हुए। प्रकाश आनंद जी, संतों के बहुत सारे लक्षण हैं, लेकिन सबसे उत्तम लक्षण है सरल संत, और वो देवगढ़ वाले बाबा है। उत्तरेच्या महात्म्यांनी असं कौतुक करावं। बाबांना देवगड येऊन 50 वर्ष पूर्ण झालेत आणि आता 75 चालू आहे। आमच्या भक्त मंडळीची अशी इच्छा होती की बाबाचा अमृत महोत्सव साजरा करायचा, न भूतो न भविष्यती आमची इच्छा होती। असं आम्ही करणार होतो, रोज लाखो भक्तांच्या पंक्ती उठवणार होतो, देशातले सगळे संत बोलवणार होतो, प्रत्येक परंपरेतले बोलवणार होतो। पण बाबांचा सरळ स्वभाव म्हणे, मला माझं पूजन करून घ्यायचं नाही, माझा सोहळा करायचा नाही, आपला सोहळा व्हावा, आपला सत्कार व्हावा म्हणून माणसं तरफडतात। आणि पुन्हा हे उच्चारण सुद्धा करायचं नाही, माझा अमृत महोत्सव। पण वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नाव आहे। जगाच्या मालकाला असं वाटलं एवढा महान भक्त आज महाराष्ट्रात आहे माझा, त्याचा अमृत महोत्सव झालाच पाहिजे। उत्तरेतल्या साधूंना गोदावरी परिक्रमेच्या उद्देशानं महाराष्ट्रात पाठवलं आणि त्या महात्म्यांच्या हातून बाबांचं पूजन झालं। अशी दिव्य विभूती, किती बोलावं, किती सांगावं बाबांविषयी, वेळ कमी पडेल, आमच्याकडे शब्द कमी पडतात बाबांचं वर्णन करायला, आमचा अधिकार कमी पडतो। बाबांना त्यांचं केलेलं वर्णन मला बरेचदा म्हणतात, तुम्ही कीर्तनात आमचं नका सांगायचो। बरं, त्यांचं सांगितल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही, कीर्तन झालंच नाही असं वाटतं। जर जेवणामध्ये मीठ नसेल तर ते जेवण कसं वाटतं, बेचव। तसं आमच्या कीर्तनामध्ये किंवा कथेत बाबाचं जर नाव आम्ही घेतलं नाही तर आम्हाला कीर्तनही बेचव वाटतं। आणि आपलं परम भाग्य आहे, या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाची जीवनचरित्र कथा आपण ऐकताय आणि त्या परंपरेतल्या साधकाकडून ऐकताय। परंपरेतले साधक असेल तर त्या शब्दाला भावनेचा स्पर्श असतो, सेवेचा स्पर्श असतो, श्रद्धेचा स्पर्श असतो, आणि मग ते जे बोलल्या जात असतं ना, ते अधिष्ठान दैवतच त्या मुखातून बोलून घेत असतं। अलौकिक जीवन बाबांचं आज भाग्यवान आपण, आम्ही बोलतो आता मोबाईलमध्ये नाही घेतलं तरी चालेल, ते तर नसते, ते सगळे 25 लोक आहेत। गावचा परमार्थ तुमच्या मोठे कोण आहे हे तुम्हाला काम येणार आहे। आणि हे जे लेकरं इथं कथेत आहेत ना, यांचे आईबाप भाग्यवान आहे, जे कथेत राहणार आहे त्यांचे आईबाप म्हातारपणी त्यांच्या घरात राहणार आहे। कळतं का माझं वाक्य तुम्हाला? आणि जे घरीच बसलेले आहेत, नांदेड सारखी घटना घडेल, मग लक्ष्मण महाराज सांगतील काय घटना आहे ती। म्हणून या कथेची कीर्तनाची गरज आहे आणि सुंदर असं आयोजन आपण केलं। मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। पुढे ही कीर्तनाकरता आम्हाला जाणं आहे, यायला थोडासा उशीर झाला, 6 वाजेपर्यंत यायचं होतं, पण ट्रॅफिक असतो। अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण संगीत भागवत कथा तथा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा जीवनचरित्र कथा यावर्षी सुंदर अशी संपन्न झाली। सद्गुरू बाबांचे कृपाशीर्वाद, संतांचे कृपाशीर्वाद, भगवंताचे कृपाशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त हो, साधूला आणि देवाला आवडेल अशी भक्ती आपल्याकडून घडावी अशी शुभकामना व्यक्त करतो। आमच्या वाणीस विराम देतो। यानंतर स्वामीजींचं पूजन होईल, त्यांना पुढच्या कार्यक्रम करता जाता येईल। सर्वांनी शांत बसायचं आहे, फक्त पूजन करणारे उठा। सप्ताह कमिटी, आपले ग्रामस्थ,
ऐका, शिस्तीचं पालन करा, फक्त जागेून उठू नका. आपले ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य सगळ्यांनी या. तसंच सप्ताह कमिटी तरुण मंडळ सगळं उभं राहा. बाकी कोणी उठवू नका, बाकी उठू नका, फक्त शिस्तीत पालन करा फक्त. दुरून दर्शन करा फक्त. स्टेजवर जास्त गर्दी करू नका. स्वागत झालं, पूजन झालं की लगेच खाली यायचं. थांबा, सावकाश सावकाश सावकाश. दोघं जण या. अनिकेत झळके, बाळूभाऊ वाकळे, सुरेशभाऊ मस्के यांनी समोर या. सगळे उठा, सगळे तरुण मुलं उठा. सप्ताह कमिटी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. ओम नमो स्वागत होत सद्गुरु राहील. जय जय स्वामीजींना जाताना किसनगिरी कोणीही बाबा. जागेवर उठायचं नाही. रस्ता लवकर करून ठेवा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय ज्यांचा सत्कार झाला त्यांनी खाली व्हा. पायाला हात लावू नका. बाबांचं दुरून दर्शन घ्या. बाकीचे खाली या सगळे. ज्यांचं झालं त्यांनी खाली या. चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका. ज्यांचं पूजन झालं असेल त्यांनी खाली चला. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय बाकीचे खाली व्हा. सद्गिरी बाबा. विनंती आहे, ज्यांनी पूजन केलंय त्यांनी लगेच आपल्या जागेवर जाऊन बसायचंय. म्हणजे बाकीच्यांचं पूजन होईल, फोटो पण होईल. विनंती आहे सर्वांना. जय हो.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ ताला सर्वांनी टाळी वाजायची. दिगंबरा दिगंबरा म्हणायचे भजन. टाळीचा आवाज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ सर्वांनी भजन म्हणायचे. हात खाली घ्या. दिगंबरा टाळी वाजवा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. थोडं पुरुष मंडळी पुढे सरका आता. बरं का, काही इथं वरती जरी बसले ना 2-4 बरं वाटेल. काही पाहुणे मंडळी बसा असं काही नाही. काही वरती बसले तरी चालेल. सर्वांनी इकडं लक्ष द्या. का सुट्टी घ्यायची नाही ना? असं वाटतंय का आता संपली, आता आरती करावी काय? ऐका, माता भगिनींची कमाल आहे. एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये तुम्ही आलेत. पुरुष मंडळींना घर सांभाळायला ठेवलं. घरी कोणतंही असावं. मध्ये घेऊन थोडे वेळ. पूजनीय स्वामीजींचं दर्शन ऐकलेलं आहे. उमेश खाली घे. बरोबर 6ला कथा चालू झाली. आज आपण थोडं 5-10 मिनटं लवकर थांबू. काही वयस्कर माणसं असतील ज्यांना बसायचा त्रास आहे, त्यांनी थोडं उभं राहिलं तरी चालेल, थोडं साईडला उभं राहिलं तरी चालेल. फक्त तसं घरी जाऊ नका, असं कडी ना. बाबांचं आपण जीवन बघितलं. दत्त मंदिराकरता प्रयत्न, पळपळ बघितली. भक्ताच्या घरी जायची, प्रवचन द्यायचे, हा विषय आपला चालू होता. मग बाबांचं बोलणं कसं असायचं? बाबांचं बोलणं सरळ असायचं. मालक तुम्हाला कधी जीव लावतील? ज्यावेळेस तुम्ही मालकाला जीव लावता. स्त्रिया एक गोष्ट फार मिरवत असतात. अनुभवाचं सांगतो. आईबाप सोडले, भाऊ सोडला, मित्र मैत्रिणी, शाळा सगळं सोडलं. तुमच्या करता आले म्हणले, तुमच्या सासऱ्या करता आले, तुमच्या वडिला करता आले का? मी आई करता आले का? त्यांचे कामं मी करायचे का? तुमच्या करता आले मी, आणि मी होते म्हणून टिकले. हे वाक्य असं कोरून ठेवायसारखं आहे प्रत्येक घरावर. आपण पुरुषांचा त्याग बघा ना. माता भगिनीला त्रास झाला तर आईची आठवण होती, वडिलाची आठवण होती. रडतात, त्यांना फोन करतात आणि प्रसंगी माहेर निघून जातात. पुरुषांना त्रास झाल्यावर पुरुषांना माहेर कोणतंही? पुरुषांनी कुठं जायचं? त्यांना समजून घ्या. बाबा म्हणायचे एका विचारांना जगा. कसं म्हणले? जसं आपले प्रभू रामचंद्र सीतामाई जगल्या तसं. बाबांच्या मुखामध्ये नेहमी शब्द असायचे, रामा, सीता, दादा, माई. कुणी पुरुष आला, कुणी पुरुष आले की एकटे आले की बाबा म्हणायचे, रामा, सीता नाही आल्या म्हणजे कोण? मलकीमबाई नाही आल्या, किंवा दादा, माई नाही आल्या. नाही आल्या. अहो असं कसं नाही आल्या? स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी या प्रपंचरूपी गाड्याची 2 चाकं आहे. आणि गाड्याला किंवा गाडी बैलाला 2 चाकं असल्याशिवाय गाडा चालत नाही. एका चाकावर गाडा चालन का? चालला तर तो डग मारीत चालतच नाही तो. मग ते अवघड होते, ते बळच ओढावा लागतो.
पण बाबा म्हणायचे एका विचारानं प्रपंच करा. आमची निम्मी कथा गिरिजात महाराजच मला बसले बसले सांगतात, कारण त्यांनीच मला ही कथा करायला लावली. 1998ला देवगडला शिबिर झालं होतं, बालसंस्कार शिबिर. तो विषय आपला पुढे येणार आहे. दरवर्षी आम्ही बालसंस्कार शिबिर घेतो. बाबांच्या आशीर्वादानं तिथं आपली ही लहान मुलं पाठवा 10-15 दिवस. मागच्या वर्षी आप्पा भाऊंचा मुलगा होता, अजून भरपूर होते. कोण कोण होतं? हा वा वा वा. तर गिरिजानाथ महाराज 1998ला शिबिरात होते आणि त्यावेळेसचे ते 1 नंबरचे विद्यार्थी. आता 1998, 2 आणि हे 25-27 वर्ष झाली तरी देवगडची नाळ टिकून आहे. मी निमित्त मात्र आहे. यांच्याकडे बघून मी कथा करतो. स्वामीजींनी सांगितलं नाही, हे माणसं भेटणं सोपं नाही. बाबा म्हणायचे एका विचारानं जागा. अहो प्रभू रामचंद्रांना वनवास होता, वनवास हा एकट्यालाच होता, पण बंधू प्रेम बघा. भाऊ पण बरोबर निघाला. दादा मी काय करू इथे अयोध्येत? लक्ष्मणजी निघाले. जगाच्या मालकाला वाटलं चला मग जिच्या बरोबर लग्न झालंय, राजाची कन्या आहे, तिला आपल्या बरोबर नेणं बरं नाही, तिला राजवाड्यात राहायची सवय, म्हणून 2 शब्द सांगून जावेत की सीते मी चाललो, 14 वर्ष आपली भेट नाही. पतीचा धर्म बघा काय आहे. पतिव्रतेचा धर्म हो तुम्ही घ्या हो समजून, आपल्या पतीला देव मानिते इच्छे प्रमाण. जगाचे मालक गेले, सीते चाललो मी. कुठं चालले? वनवासात चाललोय. मग तुझा निरोप घेण्याकरता या ठिकाणी आलो. सीतामाईने शब्द ऐकले. निरोप म्हणजे अगं मी एकटाच चाललो, लक्ष्मण बरोबर येत आहे, 14 वर्ष आता तुझी माझी भेट नाही. त्यावेळेस सीतामाईचे शब्द आहेत, मालक तुम्ही मला सोडून वनवासात जाणं हे मला पटत नाही. मी इथं राज ऐश्वर्य भोगायचं. अगं वनवास आहे, हिंस्र पशु आहे, तुला पायी चालावं लागेल, राजाची कन्या आहे, कंदमुळं फळं खावी लागेल, कधी काय संकट येतील. मालक मी वनवासाला घाबरत नाही, पण मला तुमच्या बरोबर यायचंय. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, भाग्य विधाता. इको कमी करा. भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. बाबा म्हणायचे, माई तुम्ही सीता जरी असल्या तरी रामाच्या इच्छेप्रमाणे वागा. हे प्रपंचातलं बाबांचं प्रवचन असायचं. सहज बोलणे हेच प्रवचन, साधं बोलणं. एकदा बाबा नेवाशाला जात असताना जपेबाईंचा मळा म्हणून एक मळा प्रसिद्ध आहे, त्यांच्याकडे बाबा नेहमी जायचे. आजही तिथे आमरसाची पंगत असते.
तुमचे कोणाचे तरी नातेवाईक आहेत बहुतेक. सद्गुरू किसनगिरी बाबा बाजारच्या रस्त्यावरती वाट होती, तिथं थांबायचे. एकदा तिथं अचानक गेले. शेतकरी मंडळी काम करत होते. गुडघ्यापर्यंत धोतर बाबांचं, फेटा बांधलेला, बुटकी मूर्ती, थोडा ढिला शर्ट घातलेला, हातामध्ये काठी, आणि झप 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 पावलं टाकत बाबा चालायचे. लांबूनच बघितलं, म्हणले बाबा आलेत. सगळे पळत आले. गडबड चालू झाली. तशी आपली आता धावपळ झाली. त्या काळात ती 4-5 जणांची धावपळ. बाबा आले, बाबा आले. निष्ठेचे लोक होते, कमी होते, गर्दी नव्हती, पण दर्दी होती. बाबा बसा, बाबा थांबा थांबा, बाबा आसन आणतो. बाबा म्हणते आमचं आसन आमच्या बरोबर आहे. घोंगडीच्या आसनावरी बसत असे किसनगिरी, भक्त बैसोनी तया शेजारी, बोधवचन ऐकती. आणि जरी म्हणले भाऊ खाली बसलो तर काय होईल? बाबा पांढरे कपडे तुमचे मळतील, ते कपडे मळू द्या म्हणले. देव कपड्याला पाहत नाही. देव कशाला पाहतो? अंतःकरणाला पाहतो. देवाने कपड्याला पाहिलं असतं तर दुर्योधनाचे कपडे काय चांगले नव्हते का? राजवस्त्र होतं, राजकुमार होता तो. पण देव ज्यावेळी शिष्टाई करण्याकरता गेले, पांडवांचं कौरवांचं युद्ध होऊ नये, त्यावेळेस दुर्योधनाचा थाटमाट पाहिला, रांगोळ्या पाहिल्या, सगळं बघितलं. पण त्याच्याकडं सगळं काही असताना, सोनं नाणं अंगावर भरपूर असताना, चित्तात अहंकार होता, आतून निर्मळ नव्हता. बाहेरून स्वच्छ होता पण आतून स्वच्छ नव्हता. दुर्योधन की छोड विदाई, नको म्हणले. मग उद्धवजी चला म्हणले, विदुरांकडे जायचंय आपल्याला. उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाओ, उद्धवजी चल विदुरा घर जाओ, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाओ, उद्धवजी चल विदुरा घर जाओ. विदुर कोण? विदुर धृतराष्ट्राचे बंधू, मंत्री होते. पण दुर्योधन वाईट वागतो म्हणून मंत्रीपदावर लाथ मारून एका झोपडीत राहत होते. पण प्रेम होतं भगवान परमात्म्याविषयी. घरी काही तयारी केली नाही, काही नाही. देव अचानक गेले. विदुर काकांच्या धर्मपत्नीची, काकीची धावपळ झाली. अचानक आलं की धावपळ होती पाहुण्याची. एकतर धावपळ होते किंवा आदळआपट होते. कळतं ना? जसं तुम्हाला कळतच नाही बा. एक तर आदळापट होते किंवा धावपळ होते. धावपळ वेगळी, आदळापट वेगळी. घरी महाराज चहा घ्यायला आले. बसा बसा महाराज, थांबा थांबा, दूध आणते, चहा आणते. असं झालं की मग म्हणायचं प्रेम आहे. आणि महाराजाला बघून जर भवाई तिरकी झाली, एखादं भांडं आपटलं, महाराजांना म्हणायचं मी जरा गडबडीत आहे, मी जाऊन येतो पुढच्या कार्यक्रमाला. असेच एका भजनी मंडळातले मार्गदर्शक त्यांनी आम्हाला चहा घ्यायला घेऊन गेले 4-5 जणाला घरी. प्रेम नाही तिथं जाऊ नये. ते म्हणले चला चहा घ्यायला. म्हणलं जाऊ द्या. नाही म्हणले जाऊ म्हणले. घरी गेलो. हे 4-5 दिवसाचे घरी गेलेच नव्हते. घरचं सगळं काम सोडून असं तिकडे टवळ्या मारीत फिरत होते. घरी अचानक गेले. घरचं सगळं काम पडलेलं. मालकीनबाई तापलेल्या. घरी गेल्या गेल्या त्या मालकीनबाई म्हणल्या का हो कुठं गेले होते? गेलो होतो सप्त्याला विना पहारा करायला. बरोबर, हे काम कोणी पाहायचं? आलो ना मी आता. एक 4-5 कप चहा टाक. कोण? महाराज मंडळी आले. हा स्वर बघा बघा. तुम्ही तर काम करीत नाही, नका का करेना. हे 4 उमदे आणली म्हणले चहा घ्यायला. म्हणणार बापरे, नको म्हणलं तुमचा चहा. महाराज तिच्या बोलण्यावर जाऊ नको. तिच्या तोंडात थोडी फटकळे, पण अंतकरम फार स्वच्छ आहे. म्हणलं पाटात टाकून दे तिकडे. एकदा कुठं महाराज लोकांना शिया द्यायला ठेवतो. अवघड आहे. बाबा म्हणायचे चांगलं राहा, एका विचारानं राहा. कपडे मळाले ते काय होईल? समाज नाव ठेवील, पण देव अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी,
चांगला कमी करा, शिट्टी आणता येईल, बाहेर सोडा. ऐका, अंतरीची घेतो गोडी कोण? देव. बाबा म्हणले नको. भगवान परमात्मा गेले विदुरा घराच्या भक्षुनी कन्या, कन्या खाल्ल्या कन्या, सगळं पाची पकवानाचं भोजन सोडून. का? अंतकरण स्वच्छ होतं. बाबा म्हणले कपडे मळण्यावर जाऊ नका. लोक तुम्हाला त्यांचं पोट भरतं म्हणून लोक चांगलं बोलतात. समाजाला काय घेणं आहे? समाजाला फक्त एक काम करून घ्यायचं असतं. दादा भाऊ तुमच्याशिवाय काम होत नाही. बाबा म्हणतात समाजाच्या गोड बोलण्यावर लक्ष देऊ नका, ते स्वार्थापुरतं आहे. बाबांचे शब्द आहे बघा, आवाज कमी करा थोडा. स्वार्थ साधण्या कारण बोल बोलता पोपटा समान, समय निघून गेल्यावर कोण कोणा ओळखी. पोपटासारखं लोक बोलतात, पण काम झालं की नंतर म्हणतात आमचं तुमची ओळख नाही बा. पैसे घेताना म्हणतात तुमच्याशिवाय हे एवढं काम कोणी करू शकत नाही. पण पैसे मागण्याची वेळ आली की लोक म्हणतात पळून चाललो का, आणि तूच पैशावाला आहे का. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. बाबा म्हणायचे प्रपंचामध्ये जीवन जगताना काम, क्रोध, लोभ, वासना, इच्छा या सगळ्या गोष्टी थोड्याशा मर्यादित ठेवा, दूर ठेवा. कारण हे दोन महाशत्रू आहे प्रपंचात. कोण? काम आणि क्रोध. काम क्रोध मद मत्सर शत्रू आहेत महाथोर, आशा वासनेच्या फांदीवर गुंतून राही सर्वदा. काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, फक्त मलाच पाहिजे, बाकीचे मेले तरी चालतील पण मला पाहिजे. यू वॉन्ट मी, मला मला द्या. क्रोध, इच्छा पूर्ण झाली नाही की मग क्रोध त्या ठिकाणी उत्पन्न होतो, त्याला राग म्हणतो आपण. कितीतरी प्रपंच आज लयाला गेलेत. कशामुळे गेले? रागापायी गेले. हा म्हणतो मी लहान, तो म्हणतो मी मोठा, तू माझा ऐकत नाही, हा याचा ऐकत नाही. असं काय होतं कळत नाही. लग्न झाल्यावरच असं काय होतं, माणसं लग्न झाल्यावर का वायली निघतात. इथे सगळ्यांचे लग्न झालेले आहे का? बऱ्यापैकी असतील. असा एखादाही पुरुष हात वर करा की जो पुरुष लग्नाच्या आधी वायली निघला. बाबांचं हे प्रवचन स्त्रिया करता असायचं. माई त्यांना त्रास नका देऊ, चांगलं बोला, त्यांना समजून घ्या, रागू नका, क्रोध करू नका. क्रोधापायी घर विनाशाला जातं. असं काय होतं लग्न झाल्यावर की माणसं लग्न झाल्यावर वायली निघतात? एक माणूस नाही ते की लग्नाच्या आधी वायली निघला आई बापातून, नंतर काय होतं ते अक्षदा लागतात का काय डोक्याला इथं. पण अवघडे. बाबा म्हणतात हे दोन शत्रू, याला शांतीब्रह्म नाथ बाबा येडका म्हणतात, येडका. आणि या कामाने आणि क्रोधाने, तुम्हाला मला नाही, देवादिकांना सुद्धा त्रास दिलाय कामाने आणि क्रोधाने. कुणाला क्रोध येत होता, कुणाला काम, इच्छा वासना जागृत झाली. नाथ बाबा गोड सांगतात, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. हो इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेले. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. 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 धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. हो
धडक दिली व महाराजांनी. येडका मदन तो केवळ, येडका म्हणजे काम आणि क्रोध. एक वेळेस क्रोध परवडला, राग येत असतो, शांत होतो, पण काम नाही परवडला. पैसा मला पाहिजे, पद मला पाहिजे, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, याच्या पायी कोर्ट कचेरी चालू आहे. पोलीस आणि वकील नसतेच जर देवाने काम बनवलं नसता. आणि देवादिकापासून प्रत्येकाला या गोष्टीचा त्रास आहे. बाबा म्हणायचे यांना दूर ठेवा. वासना फार वाईट. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ. ओढाळ काय करते? ओढाळ म्हणजे, ओढाळ हा शब्द बऱ्यापैकी आता लोपच चालला. पण ओढाळ म्हणजे ज्याला दोरी नाही, ज्याला बंधन नाही, ओढाळ. फिरणारी गाय, जिला मालकच नाही. पण अशी ओढाळ गाय कुणाच्याही रानात जाते, कुठेही चरते, तिला काही नसतं. तसं वासना कुठे पडेल काही सांगता येत नाही. एक काम करू आपण, थोडंसं मला हे वातावरण जरा विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. एक सर्वांनी एक 5 मिनिटं उभा राहा. आपण तुमचे पाय मोकळे करू. एकमेकीकडे पाहता, एकमेकीला डवचित आहे सगळ्या ह्याच्या. बाबा कवा थांबत. थोडं मोकळं मोक, हा बघा कशा. माझा 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 जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठला. भजन उस्तर कुणाला सुखी विठ्ठल घ्यायचे माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 माझा. हरी बोल. विठ्ठल माझा मी
बाजारामध्ये एक बाई काड्या विकत होती. 10 रुपयाला काडी, 10 रुपयाला काडी, 10 रुपयाला काडी. माणसं काय विकी त्यांना सांगता येत नाही, फक्त त्याला बुद्धी पाहिजे. तो कोबराय म्हणतात आमचं नाव घेऊन तुम्ही माती जरी विकली तरी विकेल, पण बुक्का म्हणा, त्या मातीला बुक्का म्हणायचं. आपण बुक्का लावतो ना, त्याला बुद्धी पाहिजे विकायला. एका यात्रेमध्ये बाहेर बोर्ड लिहिलेला होता. आपण गाजर हलवा करतो ना, काजू, बदाम, पिस्ता, केशर, गावरान तूप, असं बोर्ड लिहिलेलं होतं. 1 रुपयात पोटभर गाजर हलवा. 1 रुपयात कसं भेटायचं बा, पण त्याला विकायचं, त्याला ते जमतं. ते 1 रुपयात ठोकळा टाकायचा आणि आतमध्ये जायचं. मोठा असा मंडप होता, डोम, सगळीकडून पॅक, फक्त एक दरवाजा, एक आतमध्ये शिरायला आणि एक बाहेर निघायला. बाहेर निघलेले माणसं पहिल्याला भेटत नाही, तसेच रस्त्याला लागत आहेत. 1 रुपयात गाजर हलवा म्हणजे काय बा. गेले आमचे एक महाराज, 1 रुपयाचा ठोकळा टाकला, आतमध्ये दोरी होती अशी मध्ये लटकलेली आणि त्याला गाजर बांधलेलं होतं. 1 रुपयात पोटभर विकायचंच म्हणल्यावर काय त्याला. तसे ते बाई 10 रुपयाला काडी, 10 रुपयाला काडी. एक मामा म्हणले काय हो मावशी? अहो म्हणले काका, ही काडी ज्याच्या अंगाला आपण लावतो ना, तो माणूस आपल्या वश होतो आणि आपल्याच मागे जातो, आपलंच काम ऐकतो, आपलंच सगळं स्वाधीन होतो. असं खरं आहे का? पण काडीत पावर आहे का म्हणले. हो आहे ना म्हणले, द्या म्हणले काडी. काडी घेतली त्या काकानं, तीच काडी त्याच मावशीला लावली. ती मावशी सगळ्या काड्या घेऊन काका मागे तिकडं. तसं तुम्ही माझंच मला नका सांगू, कथा चालू आहे. बाबांचं प्रवचन चालू होतं. बाबा कसं बोलायचे, बाबांचे शब्द आहे बरं काय. हा ग्रंथ ज्यांनी लिहिला पूजनीय सद्गुरू नाशिकीजी महाराज, काय फार शिकलेले नव्हते, पण बाबा बरोबर फिरायची, वही पेन नेहमी बरोबर. आणि बाबा शब्द बोलले की जसा आहे त्याचा अर्थ कळू नाही कळू, जसा आहे तसा लिहून घ्यायचा. आणि नंतर मग त्याच्या ओव्या तयार केल्या. बाबा कधी कधी हिंदी बोलायचे. हिंदी, बाबांचं शिक्षण नव्हतं झालेलं, पण हिंदी का बोलायचे. देवगड जवळ गाव आहे मडकी पिंपरी, तिथे त्या काळात एक उत्तरेतले साधू आले होते, शंकरपुरी महाराज म्हणून, आणि ते हिंदी बोलायचे. हिंदीमध्ये रामकथा सांगायचे, म्हणजे असं कथा नाही, पण जशी उदाहरण येईल तसं सांगायचे. बाबांनी त्यांची हिंदी ऐकली होती. बाबा हिंदीही बोलायचे कधी, म्हणजे बाबांचे गुरु ही हिंदीच बोलायचे, विश्वेश्वरनाथ बाबा. असंच प्रवचनाला बसलेले असताना बाबा अचानक हिंदी बोलायला लागले. कहा मकान, कहा झोपडी, कहा कुबडी फावडी, शेली शिंगीची आवडी, कथा झोळी मनी वसे, मनमे काशी मनमे गंगा, काय भुलले वरलिया सोंगा, रेड्यामुखी सांगा वेद कैसा बोलविला असेल. भाऊ, साधूला वरच्या अंतकरणाला नका बघू, वरच्या ड्रेसने नका बघू, अंतकरण बघा. काय म्हणले ज्ञानोबा माऊलींची काय परीक्षा झाली, पण अंतकरण स्वच्छ होतं, देवाबरोबर कनेक्शन, देवाबरोबर संवाद. तर रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावला. आपल्याला बोलताय का रेड्याला बोल? रेडा नाही, रेडे नाही, आपल्याला माणसं बोलायला लावता येत नाही. अवघड आहे. बाबा म्हणत हे अंतरंग आहे. मनमे काशी मनमे गंगा. आज लोक तीर्थयात्रेला जातात, काय म्हणतात, मी केदारनाथला जाऊन आलो, मी बद्रीनाथ, चांगलं आहे ना, मी काशीला जाऊन आलो, वा 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 वा, एवढ्या तीर्थयात्रा केल्या. तिथे गेल्यावर काय केलं, कोणत्या देवाचं नाव घेतलं, पांडुरंगाचं घेतलं की बद्रीनाथाचं घेतलं की महादेवाचं घेतलं? नाही हो, नाव नव्हतं घेत मी. थोडं माझं ऑनलाईन काम चालू होतं मोबाईलवरच, मग तेवढंच काम, फक्त मी फिरलो म्हणले. ज्ञानोबा सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे, भ्रमी चित्त नाही नामी. म्हणून मनात तीर्थ असावं. मनमे काशी मनमे गंगा. तसं काशीला जाऊ नये. काही काही म्हणतात मी काशी करून आलो, बरे काशी करून आले. काशीला कधी जावं? आपण काशीला गेलो तेव्हा आपले वडील वारलेले असावे. आपले वडील वारले, आई वारली तर काशीला जायचं आणि मग मागे यायचं. आई वडील जिवंत असताना काशीला गेलो तर काशीतच राहायचं, परत गावाकडे यायचं नाही. तिथंच काशी करायची. ही नियम आहे बाकीच्या तीर्थांची. बाबा म्हणतात ही मनात बघा ना तुम्ही. अहो, मनात आलं तर माणूस काही होऊ शकतो. आता तो काय विनोद नाही, पण माझ्या मनात आलं, दादांना संपूर्ण राजकारण्याने महाराष्ट्राने श्रद्धांजली दिली. मला श्रद्धांजलीला जाणं शक्य नाही, पण मी इथून मनाने श्रद्धांजली देऊ शकतो. मनाने तिथपर्यंत पोहोचेल. माझ्या मनात हे येऊ शकतं, दादानंतर पुढे उपमुख्यमंत्री पदाचं काय बुवा, तर माझ्या मनात येऊ शकतं, मी मंत्री होऊ शकतो का? मनात आलं तर काही होतं. एखादा मनाने देवाकडे जातो, एखादा देहाने मंदिरात असून देवाजवळ राहत नाही.
बाबा म्हणतात मन मे काशी मन मे गंगा. ज्याचं मन पवित्र आहे त्याला कुठे तीर्थाला जायची गरज पडत नाही. तो स्वतःच तीर्थ असतो, संतासारखं साधूसारखं. तसं वैष्णवांचं चित्त असतं सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. साधू म्हणजे काय तर दुसऱ्याविषयी प्रेम, अंतकरण, दया, क्षमेचा स्वभाव. कुणीही काही केलं, नाथबाबांच्या अंगावरती एक यौवन 108 वेळा थुकला, एक यौवन 108 वेळा येऊन थुकला तरी नाथबाबा त्याला काही बोलले नाही. तो सारखा थुकत राहिला. नाथबाबा गंगेत स्नान करत राहिले. शेवटी नाथबाबा म्हणले, बाबा तू थुकत राहा, मला गंगेत स्नान घडत राहील. थुकणारा थकला आणि नाथबाबांना म्हणला, बाबा माझं चुकलं. बाबा तुझं काय नाही चुकलं, हे बघ अंगावरील वस्त्र कधीच चुकलं, तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेत स्नान झालं. क्षमा शस्त्र दया नराची हाती, दृष्टतया प्रति काय करी. आपण शहरात राहतो, शेजाऱ्याने त्रास दिला, इकडे देत नसतील, वळदगावचे सगळे चांगले, पण देत असेल तर क्षमा करत राहा. बघू तोही त्रास देऊन देऊन कितीक देणार आहे, एक वेळ तोही कंटाळला पाहिजे. तसा संतांचा स्वभाव आहे, दुसऱ्याचं दुःख जाणून घेणं. बाबा म्हणतात मनात गंगा, मनात सगळे तीर्थ करा. मन मे काशी मन मे गंगा, काय भुलले वरलिया सोंगा. अहो वरच्या सोंगाला बघून लोक कुणाच्याही मागं पळतात, वेगवेगळ्या संप्रदायात शिरतात आणि नंतर कळतात की ते साधू जेलमध्ये गेले. मग आपण हे मस्तक टेकलेलं पुढे ठेवायचं. तुकोबरे म्हणतात आम्ही कोणत्याही देवाला मानायला तयार नाही. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवदान. जे आपल्याला म्हणतात, काही काही लोक म्हणतात अहो या यात्रेच्या वेळेस थोडा इको कमी करा, या यात्रेच्या वेळेस आमच्या देवानं बकरू मागितलं. कोणत्या देवानी? देव बकरू मागवतो. देवाने हे सगळं विश्व निर्माण केलं आणि तुमच्या एका बकरावर काय पडलं त्याचं? बाबा सांगतात का रे स्वतःला पांडुरंगाची गडी म्हणून घेता आणि बकर कापिता. म्हणे आम्ही विठ्ठलाचे गडी, बोकडाची मुंडके मोडी, भक्तीची पथ असे गाढी, गमू नका तीस. देवाला बकरू लागत नाही, देवाला अंतकरणातला भाव लागतो. हे आपल्या जिभेचे चोचले असतात. बाबा म्हणतात ते वरच्या सोंगाला भुलू नका. मग सोंग म्हणजे काय? सोंग म्हणजे नाटक, आणि ते संप्रदायात देवालाही चालत नाही, संताला नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे काय. एका आमच्या परिसरामध्ये एका व्यक्तीने नवरात्र असताना इकडं शारदीय नवरात्र की दुसरं असतं नवरात्र, 4 प्रकार आहे नवरात्राचे. त्या नवरात्रात काय केलं, एकाने पोटावर घट बसवला. कुठं? 9 दिवस पोटावर घट बसवणं, तू पोटावर उगणं, जेवण बंद, सगळे देहधर्म बंद, 9 दिवस. हा गिरिजानाथ महाराज सगळं गाव त्यांना भेटायला, त्या अण्णाला, अण्णा नाव होतं त्यांचं, मुरलीधर असं काहीतरी नाव होतं त्यांचं. गाव त्यांना बोलायचं, जना अक्का, मुरलीधर भाऊ, इथं कोणी असेल तर माफ करा भाऊ. सगळं गाव त्यांना भेटायला. का? अण्णांनी पोटावर घट बसलेला एवढा महात्मा आपल्या गावात आजपर्यंत होता आणि आपल्याला माहिती नाही. मुलं ज्योत आणायला गेले, कोणी कोल्हापूरला गेलं, कोणी कोल्हारला गेलं, कोणी मायंबाला गेलं, वेगवेगळ्या ठिकाणी गेलं, कोणी अंबाबाईची ज्योत आणायला गेलं. का? अण्णाच्या दारात तो घट बसलाय, आपण तिथं काहीतरी सेवा दिली पाहिजे. माझी धर्मपत्नी मला म्हणली, अहो चला आपण मुरलीधर भाऊंना भेटून येऊ. म्हणले काय झालं, आजारी का? नाही म्हणले त्यांनी पोटावर घट बसवला. म्हणलं मला तर काही सुचलं नाही भाऊ अजून, मी कोणाच्या विरोधात असं नाही, पण घटना सांगतो. वरच्या सोंगाला बाबा म्हणतात बोलू नका. म्हणलं आजारी का? नाही पोटावर घट बसवला. म्हणलं पोटावर कसं शक्य? अहो बसवला त्यांनी, आपण त्यांना भेटून येऊ. म्हणलं आता मला नवरात्रात रोज कीर्तन आहे, आपण दसऱ्याच्या दिवशी जाऊ. म्हणलं ठीक आहे म्हणे. दसऱ्याच्या दिवशी गेलो, बाबाने धोतर पान दिलं होतं, कापड घेतलं, एक फेटा घेतला. म्हणलं मुरलीधर भाऊंना देऊ, एवढं मोठं महात्म्य आपल्या गावात आहे. म्हणले जाऊ. म्हणले गेलो, दारात सगळी गर्दी, कुणी त्रिशूळ घेऊन नाचतंय. अंबाबाई लाडा लाड ये काग धरीला तुराग, धरीला तुराग, अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग. काग धरीला तुराग, धरीला तुराग, धरीला तुराग, धरीला तुराग.
देवीचे गाणे चालू, दसऱ्याचा दिवस, कुणी जिभेवर कापूर जाळतय, मुरलीधर भाऊन करता का पोटावर घट बसलाय, जिभेवर कापूर जाळणं, कुणी वात लावतय, कुणी भजन करतय, कुणी देवीचे त्या ठिकाणी भगत नाचतात, अंगावर चापकाचे फटके आणून घेतात. कुणा करता? कुणा करता? ज्यांनी पोटावर घट बसला. म्हणलं एवढ्या पुढच्या दाराने कसं जाता यायचं? म्हणलं मागच्या दाराने जाऊ. मागच्या दाराने गेलो. गेल्या गेल्यास त्यांच्या अक्का भेटले, जाणं अक्का. म्हणलं अक्का पाया पडू द्या. का? काय भाग्यवान मालक मिळाले म्हणले. ते म्हणे भाऊ तू असा लक्ष्मण असा ऐन वेळेला येतो, सगळ्या गावात बोबाटा करतो. बोबाट्याचा काय संबंध आहे? एवढं मोठं दैवत आपल्या गावात असताना आपण इकडे तिकडे फिरत बसतो. म्हणलं धोतर पान आणलंय, कापड आणलंय, त्यांना दर्शन घ्यायचं. अन्नाचं कुठे अण्णा, कुठे मुरलीधर भाऊ? ते म्हणे भाऊ तू कोणाला सांगू नको, ते आत्ताच बोकड्याचा वाटा आणायला गेले म्हणले रस्त्याला. आणि इकडं अंबाबाई लाड लाड ये ग. किती दिवस पोटवर घट बसला, किती काय केलं. बाबा म्हणतात ते वरच्या रंगाला बोलू नका. ते वाटा कळतो ना. हुस डोगा परी रस नोहे रे डोगा, हुस डोगा परी रस नोहे रे डोगा. काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी वरलिया रंगा. हुस डोगा परी रस नोहे रे डोगा, डोंगा परी रस नोहे रे डोंगा, डोंगा परी रस नोहे रे डोंगा. हो कमान डोगी परी तीर नोहे रे डोगे. कमान डोगी परी तीर नोहे रे डोगे. काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी वरलिया रंगा. उस डोगा परी रस नोहे रे डोगा, उस डोगा परी रस नोहे रे डोगा, उस डोगा परी रस नोहे रे डोगा. ऊस वाकडा झाला म्हणजे रस वाकडा होतो का? ऊस काळा असू द्या, लाल असू द्या, वाकडा असू द्या, बरं तो कोणत्याही मातीत लावा, पण तो ऊस असला तर त्याचा गुणधर्म आहे, तो गोड लागतो. पण वरून वाकडा आहे म्हणून त्याचा रस वाकडा नाही. वरच्या रंगाला भुलू नका. रसनो हे डोंगा, काय भुललिया वरलिया सोंगा. सोंग आपण प्रपंचातही घेतलं आणि परमार्थातही घेतलं, ते कधीतरी उघड पडणार आहे, झाकत नाही ते. जुना काळ, जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे, कथा सोडायची म्हणून थोडंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. वरच्या रंगानं परमार्थ करू नका. आम्ही 2 तास काय बोलतो यापेक्षा 22 तास आम्ही कशात याचाही थोडासा विचार करत जा. आपलं हे पवित्र मस्तक कुणाच्या माथ्यावर ठेवायचं? सोंग डोंग करणाऱ्याच्या ठेवायचं की खऱ्या? जसं पूजनीय स्वामीजी, गुरुवर्य बाबाजी, लग्न जमलं एका मुलाचं. कारण मी पाठ करून नाही बोलत, बाबांच्या ग्रंथावर हात ठेवून बोलतो. आठवलं मला उदाहरण. सोंग ढोंग कधी समाजात आणि परमार्थात चालत नाही. लग्न जमलं, त्या मुलाच्या बापाने अट घातली, हो आमच्या मुलाला तुमचं बाकी काही नको, हुंडा बिंडा नको, भांडे कुंडे नको, काहीच नको, हुंडा नको, मामा फक्त. बरेच अभ्यासू लोक आहे हो. मग फक्त आमचा नवरदेव लग्नाच्या दिवशी घोड्यावर बसला पाहिजे, वरात निघाली पाहिजे त्याची. हो 5 घोडे आमच्या गावात, देवमन घोडे, काठोडी घोडे, शुभ्रवर्ण घोडे. एक घोडा काय तुमच्या घोड्याला, तुमच्या नवरदेवाला 5 घोडे देऊ आम्ही. तुम्हाला उगाच आम्ही गाडीत आणतो, तुमच्याकडे घोडा असताना गाडीत आणतो. आप्पा भाऊ घोडा ट्रॅफिक मध्ये गुतत नाही, सगळा आवाज असतो त्याच्यात बरं का, फक्त बायकांचा नसतो. तो आवाज प्रसंग बघून काढावा लागतो. हो देव म्हणले तुमच्या नवरदेवाला घोडा. रात्री कळालं की सगळे घोडे बुक आहेत, एकही घोडा शिल्लक नाही. तो नवरीचा बाप रडायला लागला. त्याचा मित्र आला, काय झालं? नवरदेवाला बसायला घोडा नाही. एवढ्याच प्रश्न ना. नाही म्हणले, नवरदेव मंडपातून घेऊन जाऊ अशी त्यांनी धमकी दिली म्हणले. मग किती वेळ लागतो घोडा? 2 तास वराती करता. अरे चल म्हणले माझ्या बरोबर. कुठं? चल म्हणले कुंभारवाड्यात. कुंभारवाड्यात काय राहते? गाढवच सगळे. तिथं गेले, एक चांगलं ताजं तवानं मोठं गाढव पाहिलं जे घोड्यासारखं दिसेल. आता सोंगच करायचं ना, 2 तासापुरतं, झाकत नाही ते.
त्याला आणलं आणि त्याला रात्रभर सजवलं, त्याला हार घातले, शाली टाकल्या भरपूर, त्याला बाशिंग बांधले. नाही नको तिथं बाशिंग, पायाला गुडघ्याला उतावळा नवरा, गुडघ्याला बाशी. त्याला रात्रभर सजवलं. त्या गाढवाचे एवढे डोळे उघडे ठेवले 2 तासापुरतं. सकाळी नवरदेवाला वरात निघाली, हे गर्दी. त्या वरातीच्या माग नवरदेवचा चुलत आजा चाललेला होता म्हातारा. तो म्हणला हे गाढव जरा, हे घोडं जरा वेगळं चालत वा, हे जातवान दिसत नाही आणि घोडच वाटत नाही, पण एवढ्या लोकात विचारावं तर अवघड व्हायचं. ते म्हणले थोडीशी युक्ती करू आपण. ते म्हणले हो, या रस्त्याने नका घेऊ आपली वरात, का पुढं ट्रॅफिक आहे, पाईपलाईन खांदिली, थोडंसं बाजूला घ्या. बाजूनं घेतलं. योगायोगानं त्या गावातला कुंभारवाडा त्या रस्त्याला होता. आता कुत्र्याकडे गेलं, भोकत गाडव गेलं. महाराजाचा जे हरी होतो, तुमच्या गप्पा छप्पा चालू होत्या, तसं ते स्वभाव गुण मिळाला. तिकून गेलं. त्या गाढवाने असं डोळ्यातून पाहिलं, त्याला तो परिसर जरा ओळखीचा वाटला. कुत्रा आलं. त्या गाढवाने बघितलं, मारुतीरायाचं मंदिर आहे, मंडप आहे, परिसर जरा ओळखीचा वाटतोय. हे चित्र वगैरे भिंतीवर काढलेले आपल्याच सासूरवाडी जवळ आहे बुवा. सासूरवाडीला आलो का काय म्हणून त्याने चांगलं पाहिलं तर त्याला कळालं ही आपली सासूरवाडीची. आणि त्याची धर्मपत्नी संक्रांतीला आली होती ना, अजून आलीच नाही सासरला. म्हणून त्याने सहज म्हणलं आता जायचं तर तिला घेऊन जावं, जाता जाता विचारून जावं येते का म्हणून त्याने मोठ्याने आरुळी ठोकली, मेसेज टाकला आणि सगळ्या गावात भांडं फुटलं. हे काय आहे? हे घोडं नाही, हे गाढव आहे. तो कोबर आहे म्हणतात. गाढव शृंगारीले कोडे, काही केलं नव्हे घोडे, त्याचे भुंकले स्वभावाची गाढव शृंगारी. बाबा असं उदाहरणं देऊन गोड सांगायचे, वरच्या रंगाला भुलू नका. अचानक एक दिवस काय झालं, जसा प्रसंग येईल बाबा तसं प्रवचन करायचे. कानावर घटना आली त्याच जपेबाईंच्या माळावर की अमुक अमुक व्यक्ती मरण पावले. बाबांनी थोडासा खेद व्यक्त केला आणि बाबा म्हणले, सारे प्रवासी घडीचे कोणीच नसे कोणाचे, घर आहे भाड्याचे, हुकम होता करा खाली. हे देवानं रेंटवर दिले आपल्याला. आपण निमित्त मात्र या मृत्यू लोकात आले. आपलं आयुष्य संपलं का आपल्याला जावं लागतं. सारे प्रवासी घरीचे, कोणीच नसे कोणाचे, घर आहे भाड्याचे. म्हणजे काही दिवस वापरायला दिले आपल्याला हे नरदेहरूपी घर. एक दिवस प्रत्येकाला जाणं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिल बनाना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बनाना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
जिंदगी एक किराय का घरे, हे चालवायला दिले आपल्याला, नेहमी करता नाही. आणि सोडताना एवढं एक नवल बघा, हे घर सोडताना आपल्याला कधी पत्र पडत नाही. जन्माची तारीख आपली निश्चित आहे, आपल्याला माहिती आहे. देवानं जर मृत्यूची तारीख सांगितली असती जाताना, तर आपण सोनं नाणं खरेदी करून गेलो असतो, भरपूर खाऊन गेलो असतो. खाऊन घ्या. मागं काहीतरी एक बातमी आली की कोणता ग्रह पडणारे म्हणले, सगळे पृथ्वी बुडणारे. लोकांनी भरपूर, कोणी खाल्लं, कोणी सोनं खरेदी केलं, कोणी काय केलं काय. पण सारे प्रवासी घडीचे. महाराष्ट्राचं बोलण्यातलं वैभव, राजकारणातलं वैभव, कामदार नेता अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. काय कमी होतं त्यांच्याकडं? स्वतःचं विमान, डॉक्टर बरोबर असायचे, सगळं खाणं पिणं सगळं चेक करून. पण जायचं म्हणलं की त्याला निमित्त नाही लागत, देव आपोआप त्याला नेतोच. कारण ते मोजून दिलंय त्याने आपल्याला. आणि देवाने कोणालाच राग येऊ नये म्हणून सगळ्या पक्षातले एक एक नेते नेले बरं का. मागेच R.R. पाटील, गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय विलासराव, सगळ्या पक्षाचे. पैसे कमी होते का? सगळं काही होतं. पण वेळ आली की आपण त्याला थांबवू शकत. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा. रोशनी का क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं हर किसी का, साथ देती नहीं हर किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. वा वा, काय वाजवायचा. ज्या माणसाला कोणी मारित नाही, जो आत्महत्या करत नाही, तो का मरतो? कारण त्याचे श्वास संपतात. आपल्याला देवानं श्वास मोजून दिले मते बाबा. आपले श्वास जेवढे लवकर खर्च होतात तेवढा माणूस लवकर मरतो. योगा करणारे माणसं आयुष्य जास्त का जगतात? योगा माहिती का? योग वेगळा आणि योगा वेगळा. साधू संतांनी केला तो योग आणि रामदेव बाबा करतात तो योगा. पण योगा असा समोर बसून करा, टीव्हीवर बघून करू नका. खरं समोर बसावं, आपलं आसन घालून बसायचं. नाही तर टीव्हीवर मग ते जसं सांगतात तसं करायचं. शहरात करतात. सांगितलं एका योगा शिक्षकाने, एक नागपुडी दाबा आणि श्वास रोखून धरा, मी सांगतो तोपर्यंत सोडू नका. श्वास वरती घेतला, लाईट गेली, 5 वाजेपर्यंत आली नाही. पण योगा तसा चांगला आहे का? जिथं 4 श्वास खर्च करायचे तिथं योगावाले 1 श्वास खर्च करतात, म्हणून आयुष्य निरोगी जगतात. पण ते मरत नाही असं नाही. त्यांचे श्वास कधी ना कधी संपतात आणि दम निकल जाएगा. सुरुवात काय त्याची? रोशनी का क्या भरोसा है. आपण उचललं तिथून. सांस रुक जाएगी, सास रुक जाएगी चलते चलते चलते. श्वास संपले, मी इथं मरू शकतो. काय करणार आहे तुम्ही? या माईकला हात लावला, याच्यामध्ये करंट उतरला, आर्थिंग काढलेली ना. तुम्ही थांबवू शकत नाही. अहो आपण सांगू परमार्थ करतो, महाराज कथाकार होते, देवाने असं नव्हतं करायला पाहिजे, चांगला होता असं तसं. पण देवाने त्याचा भाचा वाचवला नाही, मला कशाला वाचवी? अभिमन्यू जाण्याची घटना देवाला माहीत होती, पण देव या निसर्गामध्ये ढवळाढवळ करत नाही. माहीत होतं जाणार आहे, पण ती लिहिलेलं आहे, प्रत्येक जण जाणार आहे. येथ नाही वरो आले अवतार, येरते प्रामर जीव किती. प्रत्येक जण जाणार आहे. गोड बाबांची भरपूर प्रवचन आहेत, आपण बोलू तेवढं कमीच आहे. आजच्या कथेला आपण थोडंसं आज लवकर पूर्णविराम देऊ.